बंदर होतं, मराठ्यांची एक वस्ती होती. म्हणजे याचा अर्थ आपण कालिकत बंदरापर्यंत देखील आपलं राज्य होतं. हा झामोरींचा राजा, झामोरी. त्या झामोरींनी काय केलं, कालिकतचा राजा झामोरींचं प्रलोभनं दाखवली की मी किती ऐश्वर्य संपन्न आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकतो. म्हणजे ज्या आज विदेशी कंपन्या येतात त्या आपल्याला सांगतात तुम्ही माझा मोबाईल घ्या, तुम्ही माझ्या या वस्तू घ्या, तुम्ही माझे हे प्रसाधनं घ्या, ह्या वस्तू घ्या, हे किती छान आहेत. आणि आपण त्यांना भुलून जातो. आपण हे लक्षात घेत नाही की आपलं काय, हे आपल्यावरती किती नंतर अत्याचार करू शकतात, अन्याय करू शकतात. अशा प्रकारचे त्यांनी प्रलोभनं दाखवली. आणि झामोरीन तो शांत होता, सुस्त होता, कारण त्याला भीती नव्हती कशाची. काय पुढे येईल, काय पुढे वाढलं हे काही लक्षात येत नव्हतं. आणि तो सहज त्याच्या ताब्यात गेला. झामोरीन त्या झामोरींनी नंतर त्या वास्कोनी काय केलं, त्या झामोरींकडे ताबा मागितला त्या सगळ्या ठिकाणाचा. तर त्यांनी दिले नाहीत म्हणून त्यांनी त्याच्या वकिलाचा, वास्कोनी त्या झामोरींच्या वकिलाचा कान कापले दोन्ही. त्याला 2 कुत्र्याचे कान लावले, विटंबना केली, त्याला झामोरींकडे पाठवून दिलं. का मी तुला विचारत नाही. इतके अत्याचार केले. त्या झामोरींकडे प्रबळ आरमार नसल्यामुळे तो समुद्रामध्ये जाऊन त्याच्याशी लढू शकत नव्हता. पण मात्र वास्कोकडे काय आरमार होतं, प्रबळ आरमार होतं, त्यामुळे तो समुद्रामार्गे इकडे हल्ला करू शकत होता. त्यामुळं शेवटी झामोरीन संपला आणि वास्कोनी आणि पोर्तुगीजांचा तिथे शिरकाव झाला. आणि वास्को नंतर जो अल्बुकर्क नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी भारतात आला, त्याने ठिकठिकाणी वस्ती स्थापन केल्यानंतर गोव्यामध्ये वस्ती स्थापन केली. हा एक कुशल प्रशासक होता. या सगळ्या कालखंडामध्ये गोव्यामधल्या लोकांवरती प्रचंड अत्याचार झाले. त्यातला एक अत्याचार तुम्हाला सांगतो. त्यांनी एक असा अत्याचार केला की सगळ्यांना सांगितलं की आम्हाला लग्न करायचं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने जर लग्न केलं तर, तुम्ही जमिनीवर जर लग्न केलं तर तुम्ही हिंदू नाही, तुम्ही ऑटोमॅटिक पोर्तुगीज, ऑटोमॅटिक ख्रिश्चन. मग लग्न करायचं कसं, तर तुम्ही बोटीमध्ये जायचं, नवरा बायको दोघं बोटीमध्ये जायचे, तिथं जायचं, लग्न काय असेल तुमचं उरकायचं परत यायचं, तर तुम्ही हिंदू, नाहीतर तुम्ही ऑटोमॅटिक ख्रिश्चन. अशा प्रचंड अत्याचार, प्रचंड खुंशी अत्याचार त्यांनी केले. आणि हळूहळू हळूहळू या पोर्तुगीजांची सत्ता इथे ताब्यात गेली. का गेली? नेक्स्ट नेदरलँड, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, ठिपक्याने एवढे दिसणारे देश येतोय. हे सगळे ठिपके गोळा केले तरी आपला भारत होणार नाही. किती मोठा आहे भारत. पण ह्या सगळ्या ठिपक्यांनी अख्ख्या जगावर राज्य केलेले. का केलं? प्रचंड राष्ट्रनिष्ठा. प्रश्न विचारायचे नाहीत, आपल्याला प्रश्नच फार असतात, प्रश्न विचारायचे नाहीत. अत्यंत निष्ठावान ही सगळी लोक आहेत, अत्यंत दूरदृष्टी आहे. ब्रिटिशांनी इथे राज्य केलं पण एकही फितूर झालेलं नाही. ब्रिटिश, एकही इंग्रज फितूर झालेलं नाही. आपले किती फितूर असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे. इतिहासातून शिकण्यासारखं काय असतं तर ह्या गोष्टी असतात. मुघल काळामध्ये, नंतरचा जो काळ आहे तो मुघलांचा काळ आहे. या मुघल काळामध्ये बऱ्याचशा परकीय युरोपीय कंपन्या आपल्याकडे येऊ लागल्या आणि मुसलमान लोकांना, मुस्लिम लोकांना फक्त येथे इथला प्रदेशच जिंकायचा होता. त्यामुळे त्यांनी आरमाराकडे तसं फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आणि या सगळ्याचा फायदा या युरोपियन लोकांनी मिळवला आणि त्यांनी इथे खूप मोठी सत्ता स्थापन केली. कारण आपल्याकडे त्यावेळी आरमारच नव्हतं, आरमार संपत गेलं होतं. यानंतरचा जो काय काळ आहे तो शिवछत्रपतींचा. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगू शकतो, ही आहे जोगाडी किल्ला, ही कल्याणची खाडी आहे. की शिवाजी महाराजांच्या पूर्वी काय आपल्याकडे आरमार नव्हतं का? आपल्या लोकांकडे, का आपल्या लोकांकडे आरमार होतं. एक उल्लेख असा आहे की 27 पातशाह्या पानियाईमध्ये आहेत, असा बकरीत उल्लेख आहे. म्हणजे काय की शिवाजी महाराजांना लढायचं होतं या 27 पातशाह्यांसोबत. त्यावेळी 27 पातशाह्या पाण्यात होत्या. कोण कोण होते त्यामध्ये? तर फक्त हे जो काय भारतीय आरमार मी पूर्वीचा सांगितला, याच्यावरती दिवसभर बोलता येईल एवढं आपल्याकडे आहे सांगण्यासारखं. पण पश्चिम किनाऱ्याचा जर विचार केला तर कर्नाटकातली राणी अबक्कदेवी, शंकरराव मोरे, शिर्के, सावंत, विचारे, जावकर, आदिलशाहीचे असंख्य सरदार, या सगळ्यांकडे स्वतःचा आरमार आहे. अफजल खानाकडे स्वतःचा आरमार आहे. शिवाजी
थोडंसं शक्य आहे, अवघडच आहे, पण कारण ते बिलिंदरच आहे तसं. त्याच्या पलीकडे अफगाणिस्तान, त्याच्याही पलीकडे इराणवरती हल्ला करणं सोपं नाहीये. महाराजांनी तो प्रयत्न केला की आपल्या शेजारी, महाराजांच्या शेजारी जो डच वखार आहे वेंगुर्ल्याची, त्याच्याही पलीकडे गोव्यामध्ये पोर्तुगीज आहे, त्याच्याही पलीकडे आदिलशहाचं राज्य आहे, त्याच्या पलीकडं जे बसरूर आहे ते महाराजांनी लुटायचं ठरवलं. बसरूरच का, तर बसरूरला तांदूळ मिळतो, त्या तांदळाचं नाव आजही मस्कत राईस आहे. तो जो तांदूळ आहे तो मस्कत पर्यंत जातो, तो मोठा तांदूळ आहे, जरा असा जाड आहे, तो तांदूळ खूप प्रसिद्ध आहे. तिथलं लाकूड जे आहे ते लाकूड बी खूप प्रसिद्ध आहे, आणि ते लाकूडच आपल्याकडे पाहिजे, ते तांदूळच आपल्याकडे पाहिजे, आणि तो भागच जर आपल्याकडे असला तर ते आपल्याला खूप सोयीचा आहे, म्हणून महाराजांनी तो भागच जिंकला. इथला जो राजा आहे शिवप्पा नाईक, हा खूप प्रभावी आहे. जसं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे तसं त्यांनी देखील आदिलशहाला खूप भंडावून सोडून आपलं सगळं राज्य त्यांनी हस्तगत केलं होतं, वाढवलं होतं. शहाजी महाराज इथे होते, आदिलशाह कायम सांगायचं शहाजी महाराज, अरे ते कशाला ठेवलेत हिंदू लोक, मारून टाका त्यांना, कशाला ठेवले त्यांना, सगळं आवरा त्यांचं गावाला, त्यांना बंद करून टाका. पण शहाजी महाराजांनी जाणून बुजून या लोकांना संपवलं नाही. यांच्याकडून काय खंडी मिळती ना, खंडी मिळती, कशाला त्यांना संपवायचं, आपलीच लोक आहेत, म्हणून त्यांना कायम वाढवलं त्यांनी. महाराजांनी कधी त्यांना संपू दिलं नाही. पण शहाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्या दरम्यान शिवप्पा नाईक देखील मेला, आणि शिवप्पा नाईकच्या वारसांमध्ये जरा भांडणं चालू झाली, आणि पोर्तुगीज टपलेलेच होते. आदिलशहानी 2 स्वाऱ्या इथे केल्या होत्या, इथले जो काही किल्ले आहेत हे सगळे किल्ले हस्तगत करायचं चालू होतं. आणि मग त्या सगळ्या धांदलीमध्ये शिवाजी महाराजांनी ही मोहीम केली. तारीख निवडायची होती, तर ती तारीख देखील अशी निवडली की गोव्यामधले जे पोर्तुगीज त्यांचा विरोध होणार नाही, तर ती तारीख पाहिजे. कारण आपण गोव्यामधून जाणार, समुद्रामार्गे जाणार, म्हणजे गोव्यातले पोर्तुगीज बघणार, ते आपल्यावरती हल्ला करणार. एवढे जहाज घेऊन चाललाय कुठं हा, आपल्यावरतीच हल्ला करायला येतोय की काय, कारण शिवाजी महाराजांवरती त्यावरती बरेचसे खाऊनच होते सगळेजण. तर महाराजांनी तारीख निवडली. दुसरा चार्ल्स, इंग्लंडचा जो राजा आहे, त्याचा विवाह पोर्तुगालच्या राजकन्येशी ठरला. इंग्लंडचा राजा, काय नाव, दुसरा चार्ल्स, त्याचं लग्न ठरलं पोर्तुगालच्या राजकन्येशी, आणि त्यांनी हुंडा म्हणून हे बेट द्यायचं ठरवलं. पोर्तुगालकडे ते मुंबई बेट होतं, पोर्तुगालच्या राजाकडे मुंबई बेट होतं, त्यावेळी त्यांनी ते इंग्रजांना देऊन टाकलं, काय त्यांच्या बापाचीच होती ती, तर ती त्यांनी त्यांना देऊन टाकली. आणि तो जो काय विवाह होता, तो जो काय समारंभ होता अलॉटमेंटचा, त्यांचं बेट अलॉटमेंटचा, तो 8 फेब्रुवारी 1665 होता. ही खबर महाराजांना कळली, महाराजांची तारीख ठरली. 8 फेब्रुवारी 1665 शिवाजी महाराजांनी आपलं आरमार बाहेर काढलं. एकदम वरती मालवण दिसतंय, त्या मालवणच्या वरती मालवण नावाचं एक गाव आहे, थोडासा आतमध्ये भाग येतो, खाडी आहे तिथे. तो जो आतमध्ये भाग आहे तिथं महाराजांनी ती सगळी जहाजं लपवली, आणि हेरांकडून सगळी खबर घेतली होती, आणि महाराजांनी आपले आरमार बाहेर काढलं. गोव्यातलं जे पोर्तुगीज आहेत ते पुढे गेले, आणि महाराजांनी तडक खाली एकदम शेवटी गांगुळी दिसली, गांगुळीच्या आतमध्ये बसरूर आहे, त्या गांगुळीला महाराजांनी ते सगळं आरमार दिलं. नेक्स्ट, हा सगळा भाग आहे तिथला, खूप याच्यावरती बोलण्यासारखं आहे. हा सगळा चतुर्भुज भाग आहे सगळा. 5 पंचगंगावली नावाची नदी, 5 नद्या एकत्र येतात आणि त्या समुद्रामध्ये मिळतात. हा जो काय गांगुळी आणि कुडी बीच मधला जो काय पट्टा आहे, तो मी आता इथं उभा आहे, आणि शेवटी जी आहे मुलं तिथपर्यंत हा मधला भाग आहे. एवढी अरुंद आहे ती, आतमध्ये मोठ्या बोटी नेता येत नाही. त्या सगळ्याच्या कल्पना महाराजांनी होत्या. कितीही सांगितलं आपल्याला युद्धभूमी अशी आहे, तरी आपल्याला विश्वास बसत नाही. महाराजांनी या सगळ्याचं प्लॅनिंग, मॅपिंग केलेलं आहे, आणि हे त्यांच्या या मोहिमेवरून लक्षात येतं. महाराजांनी 3 ज्या मोठ्या होडी आहेत त्या समुद्रात ठेवल्या, छोट्या छोट्या होडी ज्या आहेत त्या रस्त्यात ठेवल्या, आणि आतमध्ये दिसतंय मागं बसरूर कुठे दिसतंय ना, बसरूरला महाराजांनी नेलं. एक अर्धा किलोमीटर आतमध्ये ते बसरूरची पेठ आहे, किल्ला आहे तिथे छोटासा, आता किल्ला नाही तिथे काही. बसरूर आणि बारपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथे पलीकडे. तर ते दोन्ही पेठा लुटल्या महाराजांनी. आपला जो एक माणूस आहे, सगळे घोडे वगैरे महाराजांनी जिथं पाहिजे तिथं सगळे तैनात करून ठेवले होते. त्या घोड्या तिथल्या एका माणसाला सांगितलं, आपल्या माणसाला, की बाबा उमाजी पंडित त्याचं नाव, त्याला नगराला पाठवलं. तिथल्या राणी जी आहे, बेदनूरची राणी, तिच्याशी तह केला महाराजांनी, खंडणी घेतली, आणि महाराज तडक निघाले. हा बार्सिलोरचा किल्ला आहे. खूप शोधलं, याच्याबाबत काय मिळालं नाही, पण हा
पोर्तुगीजांच्या रेकॉर्डमधून हा मॅप मिळाला. 2 मॅप त्यांनी तयार केले होते. हा किल्ला नंतर पाडला, पण हा असा वरती जो दिसतोय ना नदीच्या पलीकडच्या बाजूला तो किल्ला आहे बघा बार्शीलोना. नेक्स्ट महाराज तडक, भटकळ, मुर्डेश्वर, होन्नावर, कुमठा, मिरजान हे इथल्या सगळ्या पेठा ज्या आहेत त्या पेठा लुटल्या. तिथं जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती आपली माणसं ठेवली आणि नुसतं पेठाच लुटल्या नाही तर इथले आपली माणसं देखील ठेवली त्यांनी कायम. म्हणजे राजाराम महाराजांपर्यंत तिथं आपले लोक होती. गोकर्णला महाराजांनी देवदर्शन केलं आणि तिथून आपली सगळी जहाजं परत पाठवून दिली. सगळं जे काही लूट होती ती सगळी लूट टाकली आणि महाराजांनी परत पाठवून दिली. आणि आपण परत कदरा मार्गे, कदराला एक किल्ला आहे तो घेतला आणि महाराज भीमगड मार्गे आले. तर दरम्यान असं झालं की कारवारमध्ये ह्या सगळ्याच्या नोंदी फक्त इंग्रजांनी केल्या. कारवारमध्ये इंग्रजांची वखार होती आणि त्या वखारीमध्ये महाराजांनी अशी नोंद केली, बेहलोल खानाचा एक दुसरा जो सरदार आहे दुय्यम, बेहलोल खानाच्या आईला मक्केला जायचंय म्हणून जहाज ठरवण्यासाठी त्याचा जो दुय्यम सरदार आहे शेरखान तो इथं आला होता. तो नेमका 200 स्वार घेऊन आला होता. महाराजांकडे त्याच्यापेक्षा जास्त लोक होती पण लढायचं नव्हतं, वेळ जाईल. पण त्याच्या बोलण्यामध्ये 2 दिवस महाराजांचे गेले, नाहीतर ही मोहीम 14 दिवसात पूर्ण झाली असती. या मोहिमेला 16 दिवस लागले, फक्त अवघे 16 दिवस. हा सगळा प्रवास आम्ही केलाय मित्रांनो. 16 दिवसात आपण ही सगळी ठिकाणं बघून येऊ पण शकत नाही आज गाडीमध्ये. पण काय त्यावेळेचं प्लॅनिंग असेल. परत यायचा जो काय रस्ता आहे हा सगळा रस्ता आहे. ह्याच्यामध्ये माणूस जर घुसला तर दिसेल का? आजही अशी झाडी आहे तिथे की इथे माणसाचा स्पर्शही झालेला नाही. माणसाचा स्पर्शही झालेला नाही अशी झाडी आहे. प्रचंड झाडी आहे. आम्हाला फोटो घ्यायला प्रचंड चिंता होती. एका वरच्या हाईटला आता घाटात आहे आम्ही, हुसंगडी घाट आहे शिवप्पा नाईकनीच बांधलेला, त्या घाटावरती उभं राहून आम्ही हा फोटो घेतलाय. प्रचंड झाडी आहे. या झाडींमधून भीमगड कुठे आहे आम्हाला शोधायला पंचायत. कुठे किल्ला कुठे आहे? किल्ला आहे माहिती आहे पण किल्ला कुठे अजूनही दिसत नाही. अजूनही दिसत नाही आपल्याला किल्ला. म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याला गेले काय किल्ला आहे कळतो तसा तसा भीमगडच्या पायथ्याला जाऊनही किल्ला कळत नाही. इतका निबिड अरण्यात आहे. त्या अरण्यामध्ये जाणं, त्या अरण्यामध्ये राहणं प्रचंड कौशल्य आहे. आणि महाराजांनी त्या भीमगडमध्ये त्या जंगलामध्ये तोफा बनवण्याचा कारखाना काढला होता. काय त्यांनाच माहिती काय त्यांनी केलं ते. ही मोहीम प्रसिद्ध झाली नाही कारण मिर्झा राजा जयसिंग इथे आला तो खूप मोठी सेना घेऊन आला इथे आणि त्यामुळे ती प्रसिद्ध झाली नाही. आणि नंतर जी बेदनूरहून जी मराठ्यांना नियमित खंडणी पण मिळत होती बेदनूरवरून, राजाराम महाराज ज्यावेळी जिंजीला गेले त्या बेदनूरच्या राणीने खूप मदत केली मराठ्यांना. मराठ्यांना मदत केली. त्या पोर्तुगीजांनी गोष्ट औरंगजेबाला सांगितली. औरंगजेबानी आपली सगळी सेना पाठवली त्या बेदनूरच्या राणीला संपवायला. एवढीशी चुटुकशी ती राणी ती काय आम्हाला विरोधात जाती, त्यामुळे तिला संपवायला राज्य पाठवलं, लोक पाठवली. आणि राजाराम महाराजांनी आपल्या संताजीला पाठवलं त्या राणीच्या संरक्षणाला. संताजी आलाय म्हटल्यावरती ते सगळे मोगल गेले पळून. त्या समुद्री लढाईमध्ये महाराजांना खूपशा गोष्टी कळून आल्या बरं का. 8 वर्षामध्ये मोहीम काढली. 8 वर्षामध्ये एखादा व्यवसाय उभा करायचा शून्यातून, तो वाढवायचा आणि वाढताच क्षणी 8व्या वर्षामध्ये एकदम जगप्रसिद्ध असलेल्या ज्या काही प्रतिस्पर्धी कंपन्या त्यांच्या विरोधात आपण हे टाकायची, त्यांच्याशी स्पर्धा करायची, असं हे काम होतं. महाराजांनी नुसतं जहाजच बांधलेली नाही तर किल्ले देखील बांधले. एक किल्ला चढून होत नाही. महाराजांनी कित्येक किल्ले बांधलेले आहेत, त्यांच्या हयातीत बांधलेले. हा किल्ला आहे खांदेरी. ह्या किल्ल्यावरती मुंबईपासून खूप जवळ आहे, मुंबई दिसती पण. हा इथं किल्ला बांधण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले. इथं पाणी सापडलं नाही म्हणून सोडून दिला त्यांनी. महाराजांना काय देवी देणगी होती माहित नाही, महाराजांना इथं पाणी सापडलं. आणि आपला जो दर्या सारंग आहे तर त्यांनी जीवाचं रान केलं पण इथं इंग्रजांना घुसून दिलं नाही. त्यांच्या ज्या हंटर नावाची जी जहाज आहे ती त्यावेळीची जगातली सगळ्यात सर्वोच्च जहाज समजली जायची. ती प्रचंड दहशत असायची. या जहाजांना देखील आपण धूळ चारली, पाणीच पाजलं त्या समुद्राचं खारं. आणि प्रचंड की त्यांनी जे उल्लेख केलेले की बाबा ह्या सरपटणाऱ्या होडी कळतच नाही आम्हाला कधी येत आहेत कधी जात आहेत काय करतायत. ह्याच्या समोर थळ नावाचं एक गाव आहे. त्या थळमधून हे येतात कधी
आम्हाला इथं कळत पण नाही, आम्ही मध्ये थांबले पण मधूनच सरपटून निघून काय जातात. तर तुम्ही एक काम करा की आम्हाला तशा सरपटणाऱ्या हुडी पहिल्या आणून द्या, त्याशिवाय आम्ही मराठ्यांशी लढूच शकणार नाही. तर अशा प्रकारची ही आणि या जमीन ज्याचे काय उल्लेख केलेले आहेत ते फार सांगत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे की जमिनीवर पेक्षा समुद्रामध्येच मराठ्यांची भीती वाटू लागली. त्याला पंख आहेत शिवाजीला असं वाटू लागले. कुठेही येतो कधी उमटतो तो काय कळत नाही. बरं झालं शिवाजी सह्याद्रीवर जन्मला. जर समुद्रावर जन्मला असता तर आमचं काय दिशातच नव्हती, आमची काय खरंच नव्हतं. तर असे त्यांनी जे उल्लेख केलेले आहेत हे त्याचं द्योतक आहे बरं का. नेक्स्ट आहे कुलाबा, नेक्स्ट पद्मदुर्ग, नेक्स्ट सिंधुदुर्ग, नेक्स्ट सुवर्णदुर्ग, या सगळ्या विजयदुर्ग, या सगळ्यांची त्यांनी रांगच उभी केली समुद्र किल्ल्यावरती समुद्रामध्ये. आणि आपले जी काय लोक आहेत त्या सगळ्या लोकांना त्यांनी लढण्याची प्रचंड प्रेरणा दिली. औरंगजेब इथे आला तर त्यांनी इथला सगळा भूप्रदेश जिंकून घेतला, पण त्याच्याकडे लढा वारंवार नसल्यामुळं समुद्रामध्ये सत्ता राहिली ही मराठ्यांची. आणि या नंतरच्या ज्या पिढीने तर ती खूप वाढवली. नंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांनी देखील 8 वर्षाची कारकीर्द आहे, 8-8.5 वर्षाची संभाजी महाराजांची. पण मुंबईवरची लढाई, त्यांची मोहीम, अंधेरीची मोहीम, गोव्यावरची मोहीम आणि जंजिरेची मोहीम ही प्रचंड अभ्यासण्यासारखी आहे मित्रांनो. नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या काळात दौलत खान, मायनाक भंडारी, त्यांचा भाऊ वेलची सरंगी यांच्याकडं मराठा आरमाराचं भवितव्य होतं. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात संताजी पवळा, गोविंदजी जाधव, गोविंद कान्हो हे आरमारी अधिकारी होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी भीमराव उर्फ सिदोजी गुजर हे आपले आरमारी अधिकारी होते. राजाराम महाराज ज्यावेळेस जिंकले गेले त्यावेळेस हे सिदोजी गुजर त्यांच्या सोबत गेले आणि सिदोजी गुजरांचा जो दुय्यम अधिकारी होता त्यांच्या हाताखालचा तो कान्होजी आंग्रे, हे कान्होजी आंग्रे त्यांच्या हाताखाली त्यांनी ती सत्ता सोपवली. आणि या कान्होजींनी पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांची सत्ता खिळखिळी करून टाकली. 30 वर्षाची कारकीर्द आहे, 40 वर्षाची साधारण कारकीर्द आहे त्यांची. या 40 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला. हे आंग्रे परिवार कायम स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. आंग्रेंचे, कान्होजी आंग्रेंचे जे आजोबा आहेत ते देखील शिवाजी महाराज, शहाजी महाराजांच्या सेनेत होते. त्यांचे वडील जे आहेत तुकोजी ते देखील शहाजी महाराजांच्या चौल येथील मोहिमेत सहभागी होते. त्यांची जी मुलं आहेत ती मुलं देखील मराठ्यांशी एकनिष्ठच राहिलेली आहेत. आता जो गैरसमज पसरवला जातो की आंग्रेंचा परिवार हा स्वार्थी होता तो खूप चुकीचा आहे. नंतर राजाराम महाराजांनी यांना सरखेल पदवी दिली आणि यांची कारकीर्द सुरू झाली. नेक्स्ट 40 वर्ष मराठी व्यापाऱ्यांचं लुटमारीपासून संरक्षण करणं, आपली सत्ता निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही, अजिबात नाही. पोर्तुगीज, इंग्रज या सगळ्यांशी त्यांना सत्ता द्यायची होती, लढा द्यायचा होता. जे पोर्तुगीज आपल्याकडं परवाना पत्र सक्ती करत होते, मगाशी सांगितलं ना मी की तुम्हाला जहाज बाहेर काढायचे तर तुम्हाला काय करायला लागेल, परवाने विकत घ्यायला लागतील आमच्याकडून, त्याशिवाय तुम्हाला काय तुमची जहाज काय बाहेर काढता यायची नाही. तर कान्होजी आंग्रेंनी ती परिस्थिती उलटवली, बंदच करून टाकले ते की काय तुमचं कसलं आहे. ज्यावेळी पोर्तुगीज इंग्रज इथे आले त्यांच्या राजांनी सांगितलं होतं की तुम्ही जो भाग जिंकाल हा तुमचा, इंग्रज पोर्तुगीज जिथे जायचे तो भाग त्यांचा. त्यामुळे इथल्या हिंदी महासागराचे ते स्वतः मालक होते असं स्वतःला समजत. आणि तुम्ही जर बाहेर जहाज काढायचं झालं तर तुम्हाला आमच्याकडून विकत घ्यावं लागेल, कारण तुम्ही काय नोकर आहे, तुम्ही काय चाचे, जर तुम्ही चाचेगिरी केली तर तुम्ही चाचे समजले गेले. हे या सगळ्यांचा उल्लेख प्रचंड शिवीगाळ केलेली आहे. नंतर कान्होजी आंग्रेंना तर चाचेच म्हटलेले आहे. नेक्स्ट एक छान वाक्य आहे, मुंबईच्या गव्हर्नरला कान्होजी आंग्रेंनी पाठवलं की आय शॅल गिव्ह अ रिझन टू रिमेंबर माय नेम. म्हणजे काय, हे त्यांनी पाठवलेलं आहे. कान्होजी आंग्रे इंग्लिश कशी लिहिते, इंग्रज पोर्तुगीजांकडे जे काय कागदपत्र यायची त्यांचं सगळ्यांचं डॉक्युमेंट्स तयार करून त्यांना वरिष्ठांकडे पाठवायला लागायचं. तर त्यांनी लिहिलेलं आहे, आपण काय लिहिलेलं नाही, त्यांनीच लिहिलंय की आमचे नाव तुमच्या सदैव स्मरणात राहील, ऐसा तुमचा इलाज करू. असा कोण म्हणतोय, कान्होजी आंग्रे इंग्रजांनी. आमच्या पण गव्हर्नरला असं आपण आज कुणाला म्हणू शकू का आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला काही कुणाला आहे तर नाही, एवढी त्यांची सत्ता होती. हा खूप महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो. खूप अभिमान वाटतो मला या सगळ्या गोष्टींची माहिती झाली आणि याच्यासाठीच माझा जन्म झाला असं मला सदैव वाटतं.
की हा भाग आहे आंग्रिया बँक म्हणून ओळखला जातो. आता जस्ट तो उघडकीस आला. काय हा भाग आहे? जशी मराठ्यांना डोंगर दऱ्यांची माहिती होती, माहिती आहे आपल्याला डोंगर कुठे आहे, दऱ्या कुठे आहेत, कुठं खाचखळगे आहेत काय, तशी मराठ्यांना समुद्राच्या तटाची देखील माहिती होती. ही आहे विजयदुर्गच्या पश्चिमेस, विजयदुर्ग आणि देवगडच्या दरम्यान भर समुद्रात एक असा भाग आहे की जिथं समुद्राची खोली कमी 20 ते 25 मीटर आहे. त्याच्या बाजूला 250 ते 570 मीटर खोली आहे. तो काय तिथं एक दगड आहे तो वरती आलेला आहे. त्या दगडाचा भाग माहिती मराठ्यांना माहिती होता. आणि ज्यावेळेस शत्रूची जहाजं यायची, या ठिकाणी समुद्र पण तसा शांत असतो. आंग्रे काय करायचे, आपली जहाजं बाहेर काढायची. या आंग्रिया बँक म्हणजे त्या खडकाच्या भागात आले की तिथं आपला नांगर टाकायचा. जहाज वाऱ्याने हलत असतं, एका जागी कुठेही थांबत नाही. त्यामुळं ज्यावेळेस ते नांगर टाकला त्यावेळेस ते एका जागीच थांबायचं जहाज. आणि शत्रूचं जहाज दिसलं त्यावेळेस काय की बोटींना प्रत्येकाला झेंडे दिलेले असायचे. हे मराठ्यांचं परवाना घेतलेलं आहे, हे इंग्रजांचं घेतलेलं आहे, पोर्तुगीजांचं घेतलेलं आहे. आपलं दिसलं नाही की त्या जहाजाला पकडून आणायचं आणि त्याच्याकडून दंड वसूल करायचा नाही. का रे तुका नाही भरला, आमचं नाही भरला. त्यांनी मुगरुशी भाषा केली की त्याला पकडून आणायचं आणि आपल्या विजयदुर्गच्या बुद्धीत न्यायची. जर त्यांनी अजून मुगरुशी भाषा केली की त्याचं ते जहाज सगळं जाळून टाकायचं, त्याचं सामान जप्त करायचं, त्याला अटक करून टाकायचं. म्हणजे इतकी मक्तेदारी, इतकी सत्ता या 40 वर्षामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केल्यानंतर इतके आपण प्रभुत्व होऊ शकलो. आपल्याला समुद्राच्या तळाची देखील माहिती होऊ शकली. हे त्याचं कारण. हे आहे कान्होजी आंग्रेंची मुद्रा. बऱ्याचशा कागदपत्रांमध्ये कान्होजी आंग्रेंचा शिवाजी म्हणूनच उल्लेख आहे की हा समुद्रावरचा शिवाजी आहे. नेक्स्ट, कान्होजींना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, यसाजी, धोंडजी अशी 6 मुले होती. या संभाजी आणि तुळाजी आंग्रे यांनी त्याच्यापेक्षा जास्त पराक्रम गाजवलाय. या 1731 मध्ये कान्होजींच्या निधनानंतर सेखोजी हे 1734 म्हणजे 3-4 वर्ष काम केलं त्यांनी. आणि नंतर मात्र भांडे लावून देण्यात आली. हा मराठ्यांच्या काळामधला, मराठ्यांच्या पराक्रमामधला, यशस्वीकरामधला एकदम दयनीय पाठ आहे. असा मला वाईट वाटतं की भांडणं लावून देण्यात आली 2 भावांमध्ये. आणि त्याच्यामध्ये शाहूंनी मध्यस्थी केली, छत्रपती शाहू, थोरले शाहू. 1735 मध्ये संभाजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रेंचा मुलगा, यांना सरखेल किताब दिला आणि कुलाब्याची जहागिरी दिली. त्यांचा जो दुसरा भाऊ आहे मानाजी आंग्रे, त्यांना वजारत महाब हा किताब दिला आणि त्यांना मोठी जहागिरी दिली. हा जी काय मोठी जहागिरी दिली कारण ते ऐकत होते, पेशव्यांचं ऐकत होते, पेशव्यांच्या सांगण्यासारखं वागत होते म्हणून त्यांना मोठी जहागिरी दिली मानाजी आंग्रेला. संभाजी आंग्रे मात्र तो जुमानीत नव्हता म्हणून त्यांना छोटी जहागिरी दिली. भावांमध्ये भांडणं लावण्यात आली. संभाजी आंग्रे 3-4 वर्षाची कारकीर्द आहे यांची. पण या संभाजी आंग्रेंनी जिवंत किंवा मृत जो धरून आणल त्याला एवढं बक्षीस अशी जाहिरातच प्रसिद्ध करण्यात आली. लंडन, इंग्लंड वरून जे काय लोक यायची ती सगळे धुतल्या तांदळासारखे नव्हते. तिथले सगळे दरोडे, लुटारू, तिथं ठेवायला जड म्हणून आवाज जातो, इकडे काय तुला करायचं ते उत्मात करायचं तर कर, असं म्हणून त्यांना इकडे पाठवलं जायचं. आणि त्यांनी इथं येऊन अशी जाहिरात लावली की याच्यावरती एवढे गुन्हे आहेत, याला पकडून आलं तुम्हाला एवढं बक्षीस, अशा जाहिरातीच प्रसिद्ध केल्या जायच्या. एवढी संभाजी आंग्रेची दहशत होती. नेक्स्ट, संभाजी आंग्रे 1742 मध्ये मरण पावले आणि त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा सावत्र भाऊ जो आहे तुळाजी आंग्रे, या तुळाजी आंग्रेंकडे मराठा आरमाराचं नेतृत्व आलं. 1742 ते 1756 या 14 वर्षांच्या काळामध्ये तुळाजी आंग्रेंनी मराठा आरमारामध्ये झेंडा रोवला. युरोपियनांच्या पत्रव्यवहारामध्ये संभाजी महाराजांच्या नंतर जर कोणाचा उल्लेख केला असेल तर तो येतो कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे. तुळाजी आंग्रेंचं विशेष असं आहे की त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण जे परवाने विकत घ्यायला लागलो, लक्षात घ्या, पोर्तुगीजांचे जे परवाने विकत घ्यायला लागलो ते कान्होजींनी बंद केले. संभाजी आंग्रेंनी ती परवाने मराठ्यांकडून सक्ती घ्यायची सक्ती केली. संभाजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रेंचा मुलगा. तुळाजी आंग्रेला तर एवढे घाबरायचे की पोर्तुगीजांचं व्यापारी जहाज कुठलंही जायचं झालं तर त्याच्या मागं आणि पुढं एक त्यांची बटालियन असायची जहाजांची. घाबरायचेच ते, हे घेऊन आम्ही त्यांची
परवाना पत्र घेऊन पण हे काय करेल बेन काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इतकी त्याची दहशत घेतली होती तुळाजी आंग्रेची की बाबा त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता तुळाजी आंग्रेशिवाय. ही यादी माझ्या वाचनात आली 1803 साली इंग्लंडच्या मासिकामध्ये 18व्या शतकातली सर्वोच्च ऍडमिरल्स जे आहेत त्या ऍडमिरल्सची ही यादी आहे. लक्षपूर्वक बघा मित्रांनो, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या यादीमध्ये 22 सरखेलांची नाव आहे. त्यावेळच्या जगातले सगळे सर्वोच्च ऍडमिरल्स समुद्रावरचे लढाऊ 18 इंग्लंडचे त्यांचंच पेपर येतो, त्यामुळे त्यांनी ते टाकले आहे मुद्दा म्हणून. 3 फ्रान्सचे आहेत आणि 1 मराठा सर्केल आहे. मराठा सर्केल जो आहे तो 1 नंबरला आहे तुळाजी आंग्रे. हे आपल्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनीच मान्य केलेले की बाबा तुळाजी आंग्रे काय आमच्या 18 जास्त जरी असले तरी तुळाजी आंग्रे सर्वोच्च आहे, त्याच्यावरती आम्ही नाही. अशा प्रकारचे प्रचंड पत्र, प्रत्येक जो त्यांच्याकडे एक चांगलं गुण असा आहे की त्यांनी जे जे काय पत्र लिहिले ते सगळे पत्र ते मायदेशी पाठवायचे आणि त्या प्रत्येक पत्राचे खूप डॉक्युमेंट्स एकत्र झालेले आहेत. खूप डॉक्युमेंट्स वाचायचे ज्यांना इंग्रज, मी आता मेधाताईंशी बोलताना ते सांगत होतो की पोर्तुगीज भाषा जर तुम्हाला येत असेल तर खूप गोव्याच्या आर्काइव्ह मध्ये खूप पत्र अजूनही अवेलेबल आहेत की जी मराठीची वाचायची. नेक्स्ट, चार्लोट ब्रॉन्ट ची ही डायरी आहे, ही सगळी डायरी त्याचं आता पुस्तक झाले म्हणून लक्षात येतं. अशा डायऱ्या लिहिल्या जायच्या आणि मराठ्यांनी काय उपद्व्याप केले तेच सांगायचे. आपण सांगायची गरज नाही, त्यांचं वाचलं तरी आपला इतिहास आपल्याला कळला. आपल्याकडे नाहीच नाही इतिहास. नेक्स्ट, अंजनवेल आणि गोवळकोट नावाचे सरांना माहिती असेल हे किल्ले त्यावेळी सिद्ध्यांकडे जे होते तर ते कोणालाही घेता आले नव्हते. त्यावेळी कोणालाही घेता आले नाही. ते किल्ले अत्यंत धाडसाने आणि चातुर्याने तुळाजी आंग्रेंनी घेतले. ही विजयदुर्गची गोदी आहे. किती पराक्रम झालाय, घाबरायचे. विजयदुर्ग मधला वी म्हटले तरी घाबरायचे पोर्तुगीज, इतकी या विजयदुर्गची भीती होती. तुळाजी आरमाराच्या बाबतीत किती हे होता तत्पर याचे तुम्हाला उदाहरण सांगतो. गोव्यामध्ये मार्किस द लॉरियल नावाचा एक विजरी आला. त्या विजरेनी आपल्या देशावरून आणताना एक वेगळी प्रकारची तोफ आणली होती, जहाज आणलं होतं. ती एका मिनिटात 20 बार उडत असे. किती? तर ती तुळाजीला कळलं अरे आपल्यापेक्षा भारी ती, मग ते आपल्याला पाहिजे. मग आता काय करायचं, तर त्या तिथला माणूस एक फोडला तुळाजीने आणि पुढच्याच वर्षी तसंच जहाज बनवलं नवी आणि ती त्यांच्याच विरुद्ध वापरली. अशा प्रकारचं तुळाजी एकदम त्यांनी प्रचंड सक्ती केली. आणि अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्या इंग्रजांची दहशत अख्ख्या जगावरती होती, त्यांच्या राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे असं म्हटलं जायचं. तर त्या इंग्रजांच्या लढाऊ पलटणीतलं जे मानाचं जे जहाज असतं त्याला झेंडा म्हणतात. प्रत्येक सैनिक हा त्या झेंडा हा कायम पाळला जातो की हा झेंडा पडू नये म्हणून. तर ह्या तुळाजीनी ते झेंड्याचं जहाजच पकडून आणलं होतं. एवढी त्याची मानहानी इंग्रजांची आजवर कुठल्याही देशाने केली नाही. इतकी मानहानी या तुळाजीने केली. त्यामुळे तो तुळाजी संपावा म्हणून ते दिवस रात्र प्रयत्न करत होते. या बलदंड आरमाराशिवाय 27 नामांकित व इतर अनेक ठाणी या तुळाजीकडे होती. छत्रपती थोरले शाहू महाराज गेले, या सगळ्या मुलगिरीमुळे पेशवे दुखावले आणि शाहू महाराज गेले त्यावेळेस या तुळाजीला रोखण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाही. आणि रामाजी महादेव किवलकर याला पुढे घालून पेशव्यांनी, नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध एक करार केला. त्या करारामध्ये खूप मोठ्या अटी आहेत, तुम्हाला मी वेळेअभावी नाही सांगू शकत. या तुळाजी आंग्रेंच्या विरोधात तुळाजी आंग्रे तिथे नसताना पेशव्यांनी इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने विजयदुर्गावर हल्ला केला. नेक्स्ट बघू नका, ही लढाई घेरियाची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यात खूप स्केचेस. नेक्स्ट विजयदुर्ग म्हणजे तुळाजी आंग्रेच इतकी दहशत या तुळाजींनी केली होती. नेक्स्ट, ही ह्या लढाईचे स्केचेस आहेत. हे 2-3 स्केचेस आहेत. खूप स्केचेस केलेले आहेत. इंग्रजांची ही खूप प्रसिद्ध लढाई आहे. इंग्रजांच्या याच्यावरती खूप मोठा टॉपिक आहे त्यांचा. खूप मोठी त्यांनी जिंकले. हे त्यांनी पेशव्यांनी आणि इंग्रजांनी मिळून विजयदुर्गावर हल्ला केला. तिथे तुळाजी नसताना त्यांनी हल्ला केला आणि विजयदुर्ग ताब्यात गेला त्यांच्या. काय वाटलं असेल त्यांना?
तुळाजी आंग्रेंची आई, तुळाजी आंग्रेंचा कुटुंब कबिला त्या विजयदुर्गामध्ये होता. कान्होजी आंग्रेंची बायको तिथे होती. काय वाटलं असेल त्या बाईला की ज्या लोकांनी ऐश्वर्य पाहिलं, इतका मोठा उपभोग घेतला. तुळाजी आंग्रेला संपवताना तुळाजी आंग्रेंचा सासरा हा पेशव्यांकडेच कामाला होता, खंडूजी मानकर. त्यांना देखील अडवता नाही आलं पेशव्यांना. काय चूक होती पेशवे, काय चूक होती तुळाजीची? एवढंच की फक्त त्यांनी पेशव्यांना जुमानलं नाही, नानासाहेबाला विचारलं नाही म्हणून खूप त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप करावे लागले. खूप म्हणजे मी काय नानासाहेबांचा किंवा विरोध नाही, नानासाहेब खूप संयमी आहे. पण आरमाराचा ज्यावेळेस मी अभ्यास करतो त्यावेळेस ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं त्या पद्धतीने नानासाहेबाला विचार नाही करता आला की तो ठीक आहे डोईजड होतो तर दुसरा एखादा माणूस उभा केला असता, त्यांनी समजून सांगितलं असतं काहीतरी, आपलाच येतो. तुळाजी आंग्रेला संपून टाकलं बघा. काय त्यांनी अत्याचार केले तर ज्या माणसाने तुळाजी आंग्रेंनी 14 वर्ष सळोकी पळ करून टाकलं त्या माणसाला पेशव्यांनी 30 वर्ष अटक केली. 30 वर्ष तो ठिकठिकाणी, 1 वर्ष इकडे, 1 वर्ष तिकडे, 1 वर्ष तिकडे, 1 वर्ष ह्या किल्ल्यावर, 1 वर्ष त्या किल्ल्यावर, असा प्रत्येक वर्षी त्यांना बदलावं लागलं. का बदलायला? त्यावर तो काय डांबीस होता तुळाजी, तो कधी भेटू शकेल कुणाला आणि तो पळून येईल, 2दा-3दा प्रयत्न तसा केला होता. म्हणून दर वर्षाला त्यांना बदललं जायचं. आणि 1786 मध्ये साताऱ्यातल्या इथला वंदन नावाच्या किल्ल्यावरती कैदेत असताना तुळाजी आंग्रेंचा शेवट झाला. हे स्केचेस आहेत, खूप स्केच. नेक्स्ट, दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की कान्होजी नंतर तुळाजींसारखा पराक्रमी पुरुष झाला नाही आणि मराठा आरमारांचा शेवट झाला. विजय नाम संवत्सराला शिवरायांनी आदिलशाहीकडून घेतला म्हणून किल्ल्याचं नाव ठेवलं ते विजयदुर्ग. एकदम शुभप्रसंगी घेतला. ज्या विजयदुर्गाने मराठ्यांचा उत्कर्षाचा काळ पाहिला, शिवाजी, संभाजी, कान्होजी, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांच्यासारखी वैभवशाली कारकीर्द पाहिली. ज्या ठिकाणी आरमारांची नौकांची बांधणी झाली त्याच ठिकाणी सत्तेच्या हव्यासापोटी मराठा आरमार संपून टाकलं. उभा ठाकलो, शेवटी असं म्हणावं लागतो की मला उभा ठाकलो, लढलो, झेलले शत्रू आणि लाटा, तो काळ भरला सरला, दुर्लक्षित उरलो आता. खूप वाईट क्षण आहे. ह्यानंतर मराठा आरमार काय तसं संपलेलं नाही होतं, पण जो काय दरारा होता तुळाजीचा तो दरारा संपून गेला. आनंदराव धुळप आणि यांच्या नेतृत्वाखाली 30 वर्ष काम केलं मराठ्यांनी, पण जो काय दरारा होता तो नाही राहिला. नेक्स्ट, माझा खरं इथे शेवट झाला होता, पण एक शेवटी असं सांगतो, या सर्वांचा आढावा घेताना मला सांगावं वाटतं की शिवरायांच्या काळामध्ये आपल्याकडं त्यावेळेस तंत्रज्ञान होते. रुई लेंता वेंगश आणि त्यांचा मुलगा फर्नाव वेंगश हे 2 पोर्तुगीज लोक जे आहेत कारागीर, त्यांच्याकडून महाराजांनी जहाजाची बांधणी केली आणि जहाजांची निर्मिती केली. नंतरच्या काळात ते पळून गेले, पण महाराजांनी स्वतः इथे निर्मिती केलेली जहाजांची. त्यांची कारागीर असतील. 1657 ला मराठ्यांनी पहिले जहाज बांधले. त्यानंतर केवळ 8 वर्षांमध्ये 1665 मध्ये महाराजांकडे 85हून अधिक छोटी जहाजं आणि 3 मोठी जहाजं होती. कान्होजींकडे 10 मोठी गलबत होती. त्यात वाढ करून तुळाजींनी ती 60 केली होती. कान्होजींकडे किती होती? झोपले 10. कान्होजींकडे 10 मोठी लढाऊ गलबत होती. ती वाढ करून तुळाजीने किती केली? 60. जागेच. आंग्रेंचा जहाज बांधण्याबरोबर तोफा बनवण्याचा कारखाना होता, तो एकदम प्रबळ होता. आंग्रेंकडे 51 प्रकारची छोटी मोठी गलबत होती, छोटी मोठी जहाज होती. त्या सगळ्यांच्या नोंदी आहेत. 1947 झाली, ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्रजांनी आपल्या वाट्याला केवळ 4 गलबत दिली होती. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे 80हून अधिक छोटी मोठी गलबत आहे. आज जगाचा जर व्यापार विचार केला, मी मागाशी सांगितलं की जगाचा 90% व्यापार हा समुद्रमार्गे चालतो. मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला, या सगळ्या हल्ल्यांमुळे आपल्याकडं हिंदी महासागराची संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे अशा जर काय लढाया झाल्या तर त्या असे जे काय हल्ले झाले तर आपल्याकडे तो सगळा व्यापार ठप्प पडतो. येणार नाही कोण आपल्याकडे व्यापार करण्यासाठी. त्यामुळं आपल्याला खूप काळजी द्यावी लागते. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. इटलीचे 2 अधिकारी थे. 2012 साली इटलीच्या नौसैनिकांनी आपल्या हद्दीत घुसून आपली जे
मासे पकडणारी जी लोक होती त्यांना मारलं चाचे समजून. व्यापारी जहाज जे असतात त्यांचा नियम असा सांगतो की कुणीही वेपन्स वापरायचे नाही, शस्त्र वापरायचे नाही, कुणालाही शस्त्राची परवानगी नसते जे तुम्ही व्यापार करता तर त्याच्यामध्ये. पण ह्या दोघांनी ते शस्त्र वापरलं आणि त्याचं उल्लंघन केलं. लक्षद्वीप बेटाजवळ आपल्या लोकांनी त्यांना पकडलं आणि जागतिक नियमांचा भंग केला आणि मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला आणि ही बाब इटलीने प्रतिष्ठेची केली. त्यावेळी काँग्रेस सरकार होतं इथं, त्यामुळं इटलीने थोडस थोडासा वापरला, काय म्हणतात ते, बरं का सर. क्रिसमस निमित्त त्यातला एक जो गेलाय ना तो अजून आला नाही बरं. सुट्टीला गेला तर म्हटलं जा सुट्टी बिट्टी करू नये, काय मस्त मजा करून. मी आता तुळाजींचं सांगितलं, एकही जहाज जात नव्हतं. जे आपल्याकडे येतात हल्ले करतात. आपला जो नौदल आहे, लोक आहेत ती खूप प्रामाणिक आहेत, पण त्याच्या मागं जे काय पाठबळ पाहिजे ज्या सत्तांचं, ते पाठबळ खूप खूप व्यवस्थित पाहिजे. तर आपण आज जगामध्ये 5 नंबरला आहोत नौदलाच्या बाबतीत. म्हणजे 1947ला 4 जहाजं होती फक्त आपल्याकडे, 4. तर आज आपण ती प्रचंड केली आहेत. आज आपल्याकडे एकच विमान वाहू नौका आहे, पण ती जगाला भारी इतकी छान आहे. फक्त आपल्याकडे काय पाठबळ नाही. जर ते पाठबळ असेल तर आज आपण जगातही खूप पुढे जाऊ. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे, सर्वांचे, विशेषतः आमचे मार्गदर्शक मराठ्यांच्या आरमार दलाची उभारणी